बहुतेक शहरांमध्ये खारफुटीची जंगलं नाहीशी होत असताना वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडीत एक वेगळीच कहाणी घडत होती. इथे निसर्गावर प्रेम करणाऱ्या एका छोट्या महिला बचत गटाने एक अनोखा व्यवसाय उभा केला. कांदळवन म्हणजे काय, त्यांचं महत्व काय, हे त्यांनाही नीट माहिती नव्हतं. पण शासनाच्या एका प्रशिक्षणादरम्यान त्यांना समजलं की मॅंग्रोव्ह 80% वादळाची ताकद रोखतात, माशांच्या प्रजननाला आधार देतात आणि अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास बनतात. आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं हे जपायचं आणि यातून एक नवीन व्यवसायही घडवायचा. त्यासाठी 2016 मध्ये स्वामिनी बचत गटाची स्थापना झाली आणि काही काळातच UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याकडून 5,98,000चं फंडिंग मिळालं. या निधीतून त्यांनी 2 बोटी, लाईफ जॅकेट्स आणि सफारीसाठी लागणारी सर्व उपकरणं घेतली. आम्ही काय करतो तर एका होडीतून 10 टुरिस्ट लोकांना घेऊन वल्वत वल्वत पूर्ण कांदळवनांची सफर करतो. मग त्या सफारीमध्ये पक्षी निरीक्षण, उदमांजर दिसतात, मासे उड्या मारताना दिसतात आणि मुख्य उद्दिष्ट म्हणजे जी कांदळवनं आहेत ते प्रत्येक मॅंग्रोव्हच्या स्पीसीसचं नाव, बॉटनिकल नाव, मराठी नाव, त्याचा मेडिसिन उपयोग काय आहे हे सगळं सांगितलं जातं. आजूबाजूच्या सगळ्या परिसराची माहिती दिली जाते. तसंच इथे जेवढी बायोडायव्हर्सिटी असेल त्याबद्दल माहिती दिली जाते. या सर्व महिलांनी कांदळवन सफारीचा हा प्रयोग तर यशस्वी केलाच, पण त्याचबरोबर त्यांनी कांदळवनाचं संवर्धन केलं आणि त्याच संवर्धनाला एक यशस्वी इको टुरिझम मॉडेलमध्ये रूपांतरित केलं. त्यांनी संधी ओळखली, प्रशिक्षण स्वीकारलं आणि निसर्गावर आधारित एक टिकाऊ व्यवसाय उभा केला.